नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 35 सोडवणार आहोत। एकूण 4 प्रश्न आहेत, सोडूया। येथे आपल्याला ॲट द रेट ऑफ 10 PCPA रेट दिलेला आहे। रेट म्हणजे आर, तो दिलेला आहे 10 PCPA पर सेंट पर ॲन्युअल, म्हणजे दर साल दर सेकडा 10 रुपीज रेट आहे। व्हॉट वुड बी दी इंटरेस्ट, इंटरेस्ट म्हणजे आय, आपल्याला आयची व्हॅल्यू काढायची आहे। फॉर 1 इयर, एन म्हणजे काय, मुदत म्हणजे कालावधी, किती दिलेला आहे 1 इयर, 1 इयर। आणि रुपीज हे काय, मुद्दल आहे, म्हणजे त्याला प्रिन्सिपल म्हणतो आपण। प्रिन्सिपल किती आहे 6000 रुपये। 100 रुपयाला 10 रुपये दर आहे व्याजाचा आणि 6000 रुपये मुद्दल आहे, तर आपल्याला व्याज किती होईल हे काढायचं आहे। यासाठी सूत्र असते सरळ व्याज, म्हणजे त्याला आपण इंटरेस्ट म्हणतो। इंटरेस्ट इक्वल टू पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100। आता फक्त किमती टाकायच्या। पीची किंमत 6000 रुपये, एन म्हणजे कालावधी किती आहे 1 वर्ष आहे, आर म्हणजे रेट किती दिलेला आहे 10 रुपये दर आहे, दर साल दर सेकडा, म्हणजे 100ला 10 रुपये, तर 6000 रुपयाला किती हे आपल्याला काढायचे भागिले 100। हे सूत्र आहे आपलं। या सूत्रामध्ये फक्त आपण किमती टाकल्यात, यावरून आपल्याला आय म्हणजे इंटरेस्ट मिळून जाते। आता पहा, हा शून्य कॅन्सल झाला तर हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल तर हा शून्य कॅन्सल, फक्त काय राहील 600। इंटरेस्ट आहे म्हणजे रुपीज 600 रुपये, उत्तर काय येईल आपलं 600 रुपये इंटरेस्ट येईल। नेक्स्ट, येथे मित्रांनो महेश डिपॉझिटेड रुपीज 8650 रुपीज इन अ बँक। महेशने काय केले, एवढे रुपये बँकेमध्ये ठेवलेले आहेत ॲट अ रेट ऑफ 6 PCPA। या रुपयांना बँक 6 रुपये दर साल दर सेकडा व्याज देणार आहे, म्हणजे 100 रुपयाला 6 रुपये देणार आहे, तर त्यानं एवढे पैसे बँकेमध्ये ठेवलेले आहेत। हाऊ मच मनी विल बी गेट ॲट द एंड ऑफ द इयर इन ऑल, म्हणजे त्याला जे काही व्याज मिळेल, व्याज आणि हे मुद्दल, व्याज आणि हे मुद्दल किती, ही व्हॅल्यू आपल्याला काढायची, म्हणजे अमाऊंट काढायची, टोटल अमाऊंट किती मिळेल, त्याचं मुद्दल आणि मिळालेलं व्याज किती हे आपल्याला काढायचं आहे। महेश डिपॉझिटेड रुपीज, हे डिपॉझिट आहे म्हणजे काय, प्रिन्सिपल आहे, मुद्दल किती आहे 8650 रुपये। इन अ बँक ॲट अ रेट, रेट काय आर इक्वल टू 6 PCPA दर साल दर सेकडा, PCPA म्हणजे दर साल दर सेकडा। हाऊ मच मनी विल बी गेट ॲट अ एंड ऑफ द इयर, येथे एंड ऑफ द इयर म्हणजे कालावधी, एन किती दिलेला आहे, ड्युरेशन 1 इयर दिलेला आहे। वर्षाच्या शेवटी त्याला किती पैसे मिळतील एकूण, म्हणजे हे मुद्दल पण मिळेल आणि व्याज पण मिळेल। आपल्याला आय पण येथे काढावे लागेल, बरोबर आहे। आय काढून नंतर आपल्याला अमाऊंट काढावी लागेल। अमाऊंट कशी निघेल आपल्याला, हे मुद्दल पी आणि प्लस आय हे दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला। आपण सर्वप्रथम काय करू, इंटरेस्ट काढू। इंटरेस्टसाठी फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, आय इक्वल टू पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100। आता किमती टाकू। पीची किंमत किती आहे 8650 रुपये, एन म्हणजे 1 इयर, आर दिलेला आपल्याला 6 भागिले 100। हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाला, बरोबर आहे। तर आता 5 दोन्ही 10, तर हे 5 एक 5, येथे 3 राहतील, 5 7 35, येथे 1 राहील, 5 त्रिक 15, आणि हे 2ने आपण 6ला डिवाईड करू शकतो, बे एक बे, बे त्रिक 6, ही सर्व काटाकाटी केली तर उत्तर काय येईल 173, आणि हे गुणिले 3, हा गुणाकार करू आपण, 3 त्रिक 9, 3 7 21, हातचे आले 2, 3 एक 3 आणि 2 5, 519 रुपये, 519 रुपीज काय होईल, हे इंटरेस्ट होईल आय। तर आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट काढायची, म्हणजे वर्षाच्या शेवटी त्याला एकूण पैसे किती मिळेल। जर त्यानं 8650 रुपये बँकेत ठेवले, बँकेनं त्याला 6 रुपये दर साल दर सेकडा व्याज देत असेल बँक, तर एकूण
त्याला मिळालेलं व्याज 519 रुपये आहे, तर मग त्याला बँक किती देईल? 519 देईल आणि हे 18,650 पण देईल. म्हणजे अमाऊंट म्हणजे काय येईल? पी प्लस आय. पीची किंमत आपली 8,650 रुपये आहे आणि इंटरेस्ट आलेलं आहे 519. ही दोघांची आपल्याला बेरीज करावं लागेल. 9 5 आणि 1 6, 5 आणि 6 11, हातचा 1, 8 आणि 1 9, 9,169 अमाऊंट आहे, म्हणजे पैसे आहेत. युनिट काय येईल? रुपये. वर्षाच्या शेवटी महेशला देईल. नेक्स्ट, येथे मित्रांनो अहमद चाचा बॉरोड ₹25,000. अहमद चाच्यानं काय केलं आहे? बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे. त्याचा रेट दिलेला आहे 12 PCPA. हे प्रिन्सिपल आहे. हा रेट आहे फॉर 1 इयर, म्हणजे 1 वर्ष कालावधी आहे, मुदत आहे. व्हॉट अमाऊंट विल बी ही हॅव टू रिटर्न टू दी बँक ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे जेवढं कर्ज घेतलं तेवढं तर वापस द्यावं लागेल 25,000 रुपये आणि नंतर व्याज पण द्यावं लागेल. व्याज किती येईल हे आपल्याला काढावे लागेल, म्हणजे नंतर आपल्याला अमाऊंट काढावी लागेल. आपल्याला पी दिलेलं आहे. पीची किंमत दिलेली आहे 25,000 रुपीज. रेट दिलेला आहे 12 PCPA आणि मुदत किती आहे? 1 इयर. आपल्याला काय काढायचं आहे? आय काढायचं आहे आणि नंतर अमाऊंट काढायची. तर आपल्याला सूत्र माहीत आहे. आय काढण्यासाठी पी गुणिले एन गुणिले आर आणि भागिले 100. आता फक्त आपण किमती टाकू. पीची किंमत किती आहे? 25,000 रुपये. एनची 1, आरची 12 भागिले 100. आता ही काटाकाटी करू आपण. हे हा 0 हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल झाला, तर काय राहील? येथे 250 राहील आणि हे 12 राहतील. बरोबर आहे. आता हा गुणाकार करू आपण. 12 0 0, 12 पंचे 60, हातच्याले 6, 12 दोन्ही 24 आणि 6 30. 3,000 रुपये रुपीज येईल. हे काय येईल? इंटरेस्ट येईल. आय. आपल्याला काय काढायची? अमाऊंट काढायची. अमाऊंट म्हणजे ए इक्वल टू पी प्लस आय किंवा आय प्लस पी. पीची किंमत 25,000 रुपये. एवढं कर्ज घेतलेलं आहे अहमद चाच्यांनी आणि त्याचं व्याज झालेलं आहे 3,000 रुपये. म्हणजे एकूण हे किती होतील? 28,000 रुपये. 28,000 रुपीज. एवढे रुपये अहमद चाच्याला बँकेला द्यावे लागतील, तर त्यांचं कर्ज पूर्ण नील होईल. नेक्स्ट, येथे मित्रांनो किसनराव वॉन्टेड टू मेक अ पॉन्ड इन हिज फील्ड. किसनरावांना त्यांच्या शेतामध्ये एक तळं तयार करायचं आहे. ही बॉरोड ₹35,250. एवढे रुपये त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेला आहे आणि त्या कर्जाचा रेट दिलेला आहे 6 PCPA. 6 रुपये दर साल दर शेकडा रेट आहे. हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे टू दी बँक ॲट दी एंड ऑफ द इयर. फक्त व्याज किती द्यावे लागेल हेच आपल्याला काढायचं. येथे आपल्याला अमाऊंट काढायची नाही, फक्त व्याज किती द्यावं लागेल किसनरावांना तेवढंच आपल्याला काढायचं आहे. आपल्याला पीची किंमत दिलेली आहे 35,250 रुपीज. रेट दिलेला आहे 6 PCPA आणि आपल्याला कालावधी 1 इयरच आहे आणि आपल्याला फक्त इंटरेस्ट काढायचं आहे, व्याज काढायचं आहे. फॉर्म्युला माहिती आहे. आय इक्वल टू पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100. आता किमती टाकू आपण. पीची किंमत 35,250. एनची किंमत 1 वर्ष आणि रेट आहे 6 रुपीज आणि अपॉन 100. गुणाकार आहे, तर आपण येथे काटाकाटी करू शकतो. हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला. आता 10 आणि 6 या दोन्ही संख्यांना आपण 2ने डिवाईड करू शकतो. 2 त्रिक 6 होईल आणि 2 पंचे 10 होईल. बरोबर आहे. आता येथे शेवटी 5 असल्यामुळे या संख्येला आपण 5ने डिवाईड करू शकतो. 5 1 5, 5 7 35. येथे 0 येईल आणि 5 5 25. म्हणजे काय होईल? 705 आणि गुणिले 3.
हा गुणाकार करू. 3 पाची 15, हातचाला 1 1 आणि 7 3 7 21, 2115 रुपये, 2115 रुपीज एवढं इंटरेस्ट किसनरावांना बँकेला द्यावे लागेल. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.